येस. इथं बघा रे स्टुडंट्स, हा एमसीक्यू आहे. नीट मध्ये आला होता फेज 1 मध्ये 2020 मध्ये आला होता. प्रश्न काय पहा, एमसीक्यू कसा बघायचा आता. इन यंग डबल स्लॅट एक्सपेरिमेंट इफ द सेपरेशन बिटवीन कोरंट सोर्सेस इज हार्ड. कोरंट सोर्सेस इज हार्ड आहे की नाही. आता लक्षात घ्या पोरांनो, इथं कोरंट सोर्सेस मधला डिस्टन्स म्हणजे d1 d आहे. d2 मात्र हार्ड चा अर्धा. लक्षात घ्या किती आहे, अर्धा. हार्ड हाफ लिहितो तर शब्द प्रयोग कसा बघा, हार्ड म्हणजे अर्धा आहे. ओके, म्हणून दुसरा जो d2 आहे ना, दोन सोर्सेस कोरंट सोर्सेस असतात. कोरंट सोर्सेस म्हणजे कसं रे, समजा इथे एक S1 आहे, इथे एक S2 आहे, हे सोर्स एक आहे, हे एक सोर्स आहे. ह्या सोर्सेस मधला अंतर त्याला आपण d म्हणतो. ओके, दोन कोरंट सोर्सेस आहेत म्हणजे ह्या ह्याचा अंतर काय झाला, d झाला. बरोबर आहे. तर इथं काय असतं रे, इथं असतो तुमचं जे प्रिझम आहे त्याच्यानंतर पुढे स्क्रीन असते पोरांनो, स्क्रीन असं आहे नाही. आता हे जो अंतर आहे ना, हा इकडे हा असतो रे कॅपिटल डी असतो. ओके, पहा आता इथे तिने काय म्हटलेलं आहे, ॲट द डिस्टन्स ऑफ द स्क्रीन फ्रॉम द कोरंट. डिस्टन्स ऑफ द स्क्रीन फ्रॉम द कोरंट म्हणजे ह्या कोरंट सोर्सेस पासूनचं हे जे डी आहे ना, तो कोरंट सोर्सेस पासूनचा जो सोर्सेस इज डबल बनलेले आहे. म्हणजे कॅपिटल D1 बरोबर D आहे पोरांनो. D2 मात्र काय झाला, डबल झाला म्हणजे 2D झाला. किती झाला रे, 2D झाला. देन द फ्रिंज विड्थ काढा. फ्रिंज विड्थ काढा म्हणजे x1 बरोबर xच घ्यायचं आणि x2 किती आहे ते तुम्हाला इथं प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला माहिती आहे पोरांनो, फ्रिंज विड्थ सूत्र तुम्हाला पाठ करा म्हणले होते आणि तुम्ही केलेले पण आहेत. ज्यांनी नाही केले त्यांनी नुसतं होच म्हणायचं. किती रे, हे लॅम्बडा d/d हा फॉर्म्युला आहे. व्हॉट इज दिस, दिस इज द फ्रिंज विड्थ त्याला म्हणतात. w किती आहे, लॅम्बडा d/d हे फॉर्म्युला आहे का नाही. फॉर्म्युला काही नाही, खूप छोटी फॉर्म्युला दिलेली आहे. तुम्ही जर त्याला 10-15 मिनिटं वेळ दिला तर ते सर्व तुम्हाला पाठवून देईल. लिहून काढायचं आपल्याला, तोपर्यंत पाठवून तो लिहून काढायचं. ओके, w किती आहे, लॅम्बडा d/d आहे. मग ते एक काम करा पोरांनो, काय आहे आता हे w1 बरोबर इथे किती आहे, लॅम्बडा कॉमन आहे म्हणजे इथं काय आहे, d1 बाय किती आहे, हे d1 झालं. आणि w2 किती आहे, लॅम्बडा d2 बाय d2 झाला. तुम्हाला काय काढायचं रे, तुम्हाला w2 काढायचं. काय काढायचं तुम्हाला, w2 काढायचं आहे. मग हे बघा पोरांनो, किती रे, w2 बाय w1. तेव्हा w2 म्हणजे किती रे, हे लॅम्बडा d2 बाय d2 आहे की नाही. आणि काय होतं त्याच्या खाली होतं, खाली म्हणजे काय होतं त्याचं व्यासपथ म्हणजे कसं, हे d1 वर आलं नाही का. काय झालं रे, d1 किती येतं, वर येतं आणि इथं काय होतं, लॅम्बडा d1 होतं. आता हा कॅन्सल होतो आणि हा कॅन्सल होतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता d2 त्यांनी किती दिला रे, d2 दिला 2d. d2 किती दिला आहे, 2d. आणि हा d2 किती आहे, हा d2 किती रे, d/2. हा किती d2 आहे रे, d/2 आहे. ठीक आहे. आणि हा d किती आहे, d1 बरोबर d आहे, तर हा d आहे. हा किती आहे, d आहे का नाही. आणि पुढे काय सांगितलं तुम्हाला त्यांनी, d1 किती आहे, d1 हे d आहे. d1 किती आहे, d. आता काय करा, हा d गेला आणि हा d गेला, हा d गेला आणि हा d गेला, हा दोन वर पुढे मारतो मारू द्या. 2 झाला. हे w2 खालचा हा w1 कडे जातो, किती आला रे, हे w1 झाला. मग w2 किती झाला, 4w1 आहे का नाही. म्हणजे w2 किती झाला रे, हाफ झाला का 4 टाइम झाला का 1/4 झाला का डबल झाला, 4 टाइम्स. किती टाइम झाला, 4 टाइम्स झाला आहे का नाही. किती टाइम झाला, w2 फ्रिंज विड्थ किती झाला, पहिल्याच्या पेक्षा किती झाला, 4 टाइम्स झाला आहे का नाही. बरोबर समजलं का, आलं पकडीमध्ये. चला लिहा. चला रे स्टुडंट, हे तुम्हाला
पुढचा 15 MCQ देऊन कोणता आहे याच्यामध्ये काय आहे झडवली मेन मध्ये आला होता 2020 मध्ये प्रश्नाचं स्वरूप पहा झडवली 2020 मध्ये हा प्रश्न आलेला होता काय प्रश्न बघा अतिशय सोपं पद्धतीने दिलेले आहे in a Young's number experiment 16 fringes समजा आपण काय करूया पोरांनो हे n1 म्हणजे काय रे फ्रिंजेस झाले n म्हणजे फ्रिंजेस नंबर ऑफ फ्रिंजेस झाले n1 म्हणजे पहिला एक्सपेरिमेंट नंबर ऑफ फ्रिंजेस n1 किती झाले रे हे 16 झाले नंबर ऑफ फ्रिंजेस म्हणजे n झाले n म्हणजे काय नंबर ऑफ फ्रिंजेस म्हणा किंवा नंबर ऑफ विड्थ म्हणा विड्थ ओके किती झाले n1 किती झाले रे 16 झाले लक्षात घ्या 16 आहे फ्रिंजेस 16 fringes are observed in a certain segment त्याच्यामध्ये certain segment मध्ये एक सेगमेंट आहे ओके of the screen when light of wavelength तेव्हा wavelength किती होती परिणाम wavelength म्हणजे λ1 आहे λ1 किती होता रे 700 नॅनोमीटर किती नॅनोमीटर ठीक आहे पुढचा अर्थ आहे एक वेवलेंथ ऑफ लाईट इज चेंज्ड म्हणजे वेवलेंथ ऑफ लाईट चेंज केली म्हणजे n2 किती झाला रे 400 नॅनोमीटर केलं अगेन द नंबर ऑफ फ्रिंजेस म्हणजे n2 काढा n2 किती आहे ते काढा ऑब्झर्व्ड इन द सेम सेगमेंट ऑफ द स्क्रीन म्हणजे ओके पूर्ण लक्षात घ्या एक लेंथ आहे एक लांबी आहे सेगमेंट मध्ये लांबी आहे ठीक आहे समजून घ्या एक सेगमेंट आहे सेगमेंटची लांबी आहे ठीक आहे समजून घ्या एवढी लांबी आहे किती रे एवढी लांबी याला आहे ह्याच्यामध्ये किती फ्रिंजेस आणि किती विड्थ होते किती नंबर ऑफ फ्रिंजेस होतील लक्षात घ्या हे लेंथ म्हणून काय होतं n नंबर ऑफ फ्रिंजेस इनटू विड्थ यांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येतं रे l येतं उत्तर किती येतं बोललो l येतं लेंथ ऑफ द सेगमेंट मग किती नंबर ऑफ फ्रिंजेस झाले मग तेवढ्या नंबर ऑफ फ्रिंजेसला जर आपण नंबर ऑफ विड्थने गुणाकार केला तर लेंथ येतो लेंथ l बरोबर किती आहे नंबर ऑफ फ्रिंजेस इनटू विड्थ किती आहे आता हे बघा म्हणून हे बघा मी असं म्हणतो इथं n म्हणजे नंबर ऑफ फ्रिंजेस हे विड्थ is equal to काय झाले रे ही लांबी लेंथ ऑफ द सेगमेंट ओके मग मला सांगा पोरींनो आता पहिल्या केस साठी इथं काय म्हणणार आहे n म्हणणार आणि इथं विड्थचा फॉर्म्युला आहे आपल्या आत्ताच आपण पाठीमागच्या प्रॉब्लेम का इथं म्हणतो लॅम्बडा d बाय d हा फॉर्म्युला आहे ओके आता मग लेंथ ही समान आहे पहिली केस आहे फॉर फर्स्ट केस साठी इथं λ1 म्हणा इथं काय म्हणणार आहे n1 म्हणा आणि फॉर सेकंड केस साठी इथं काय म्हणा λ2 n2 λ2 d बाय d म्हणा d कॉमनच आहे आणि इकडे l आता मला सांगा ही लेंथ झाली दोघांना पण लेंथ तेवढीच आहे लेंथ मध्ये काही फरक पडलेला नाही फक्त इथं वेवलेंथ बदलली तर फ्रिक्वेन्सी बदलते हे डी सारखंच आहे मग एक काम करा तुम्हाला मॅथमॅटिक्स काय सांगतो डाव्या बाजू उजव्या बाजू सारखे आहेत तेव्हा काय होतं डाव्या बाजू कसे असतात सारखे असतात हे इकडे इकडे आलेलं आहे ना म्हणून हे बरोबर येईल म्हणून मी काय करणार आहे बघा n1 λ1 capital D by D is equal to n2 λ2 capital D by D ह्या दोन्हीही उजव्या बाजू सारख्या झाल्या म्हणून ह्या डाव्या बाजू सुद्धा आपण सारख्या केलेल्या आहेत इकडचा कॅपिटल D इकडचा कॅपिटल D सारखा असल्यामुळे कापता येतं इकडचा स्मॉल d इकडचा स्मॉल d सारखा असल्यामुळे कापता येतं आपल्याला मग काय झालं रे n1 λ1 is equal to काय झालं n2 λ2 आपल्याला स्टुडंट्स काढायचं काय रे n2 आपल्याला काढायचं आहे आपल्याला काय काढायचं आहे n2 काढायचा आहे मग n2 ला इथे ठेवा इकडे घेऊन येते n1 λ1 अपॉन किती रे λ2 is equal to n2
किती नंबर ऑफ फ्रिंजेस होतील जर वेवलेंथ आपण 7 नॅनोमीटरच्या ऐवजी 700 नॅनोमीटरच्या ऐवजी 400 केली तर किमती ह्या n1 किती आहे रे पोरांनो हे n1 आहे 16 लॅम्बडा किती आहे रे हे 700 आहे नॅनोमीटर आहे हे पण नॅनोच आहे ना दोन्ही पण नॅनो असल्यामुळे ते बाकीच लिहायची गरज जरी तुम्ही कन्वर्शन केले तरी वरचं खालचं कापून देईल त्याच्यामुळे मी टेन्शन घ्यायची गरज नाही आता लॅम्बडा 2 किती आहे हे 400 आहे नॅनोमीटर आहे ही इक्वल टू काय झालं हे n2 झालं मग हे n कटले हे n कटले हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले 4 1 4 4 चौक किती रे 16 4 सत्ते किती आहे 28 इक्वल टू किती रे n2 जर आपण वेवलेंथ चेंज केली तर फ्रिंजेस काय होतील ते चेंज होतील काय चेंज होतील आपले फ्रिंजेस चेंज होतील तर फ्रिंजेस किती चेंज होतील मग 28 होतील नाही का अशा पद्धतीने तुमचा आन्सर काय येणार आहे नंबर सी 28 येणार आहे ओके 2020 मध्ये आलेला होता पोरांनो काय आला होता प्रश्न डबल स्लाइड एक्सपेरिमेंट इज इमर्ज्ड एक डबल स्लाइडचं एक्सपेरिमेंट काय इमर्ज्ड केलं पुढे लक्ष ठेवलेलं नाही वाटर मध्ये बुडवलेलं आहे ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाटरचं किती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वाटर किती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वाटर 1.33 दिलेला आहे द स्लाइड इज सेपरेटेड स्लाइड सेपरेट झाली सेपरेट म्हणजे डी आहे स्लाइड्स म्हणलं की S1 S2 स्लाइड्स आर सेपरेटेड किती रे 1 मिली म्हणजे 1 × 10⁻³ मीटर हे डी ला पॉवर ओके द डिस्टन्स बिटवीन स्लाइड अँड स्क्रीन सर्वांना माहिती आहे S1 आणि S2 पर्यंत या दोघांच्या मध्ये अंतर डी झालं आणि ही काय झालं समजून घ्या हा लेन्स आहे मध्यंतरी व्हॉट इज दिस इज द लेन्स दिस इज द स्क्रीन आहे हा काय रे स्क्रीन आहे स्क्रीन आणि हे सोर्सेस झाले त्या सोर्सेस पासून जे अंतर आहे स्क्रीन पर्यंत त्याला आपण कॅपिटल डी म्हणतो आणि तो बघा कसा तरी द डिस्टन्स बिटवीन स्लाइड्स हे स्लाइड अँड स्क्रीन म्हणजे हे स्लाइड झालं आणि हे स्क्रीन झालं याच्यामधलं अंतर किती आहे एवढा आहे 1.33 का आता काय झालं रे कॅपिटल डी झालं 1. किती आहे 33 हे समजणं आवश्यक आहे नेमकं काय आहे द स्लाइड्स आर इल्युमिनेटेड बाय लाइट ऑफ वेवलेंथ किती आहे रे वेवलेंथ आहे 6300 एंगस्ट्रॉम आहे याचा अर्थ काय झाला रे 6300 into 10⁻⁻10 मीटर आहे व्हॉट इज दिस इज द वेवलेंथ द फ्रिंज विड्थ काढा काय काढा रे फ्रिंज विड्थ काढा फ्रिंज विड्थ म्हणजे काय W काढा काय काढा फ्रिंज विड्थ काढा असा तो प्रश्न आहे तुम्हाला सुरुवातीला काय करा रे हे फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आहे त्याच्यामधला एअर मधला हे विड्थ कशामधले रे एअर मधले विड्थ काय फॉर्म्युला आहे रे लॅम्बडा d/d हा फॉर्म्युला आहे लॅम्बडा किती आहे रे एवढा आहे किती रे 63 किती आहे 6300 into 10⁻⁻3 आणि टी किती आहे पण टी एवढा आहे किती रे 1.33 आणि कॅपिटल स्मॉल डी किती आहे 1 into किती रे 10⁻⁻3 आहे आता काय होतं हा 10⁻⁻3 कॅन्सल होतं 10⁻⁻10 कॅन्सल होतं किती राहतं 10⁻किती राहतं किती राहतं -7 राहतं मला सांगा मुलींनो आता हे 2 शून्य गेले आणि हे 2 दशांश मिळून गेले हे किती नाही आय विल मेक इट सोपं तर 1 पॉइंट किती झालं रे हे 2 शून्य गेले आणि हे 2 दशांश गेले म्हणजे 33 आले into 10⁻⁻ किती आहे -7 झालं आता या दोघांचा आपण तुम्हाला काय करायचं आहे गुणाकार करायचा you have to do the multiplication of these two काय झालं रे 133 into किती आहे 63 3 3 9 3 3 9 3 1 3 3 6 3 18 6 3 18 19 6 1 6 plus 1 किती झालं समजलं 7 झालं हे 9 8 2 17 चला 1 3 आणि 2 12 लेक्चर ते चला 1 8 3 7 9 किती झालं रे 8 3
किती झालं 10 to the power minus 7. हे तुमचं काय झालं रे एअर मध्ये झालं एअर मध्ये. ओके फ्रीज वेळ काढले तुम्हाला. तर ते मी तुम्हाला विचारलेले काय आहे द फ्रीज वेळ कशामधली तुम्हाला काढायची आहे वॉटर मधली काढायची आहे. कशाची काढायची तुम्हाला वॉटर मधली काढायची. फ्रीज वेळ इन द वॉटर फ्रीज वेळ हे बघा हे फ्रीज वेळ काढायची कशामधली फ्रीज वेळ कशामधली काढायची वॉटर मधली. इज इक्वल टू फ्रीज width in air about refractive index of air असं फॉर्म्युला आहे. फ्रीज width in water is equal to फ्रीज width in air about refractive index of water. refractive index of काय रे हे वॉटर आहे. इथं वॉटर झालं ना एअर अपॉन वॉटर असं असतं. तर मी हे खोडतोय हे भाग खोडतोय हे ठीक आहे. आपल्या जागेची गरज आहे. आपण वी आर लिव्हिंग इन इंडिया आणि इंडियामध्ये काय असतं आपल्या जागे काय ती पडलेली असते. डब्ल्यू अरे फ्रीज वेळ कशामध्ये वॉटर मधली आहे. वॉटर बरोबर किती सांगायला पाहू मी आता काढली आहे पण किती काढली रे 83 किती काढली 8379 into 10 to the power किती आहे अपॉन किती आहे बघा 1 किती रे 33 आहे. 1 किती रे 33 आहे. आता पुन्हा एक लक्षात करून काय करायला पाहिजे काय करायला हे बघा काय करायला पाहिजे हे असं करायला पाहिजे 8379 अपॉन 133 into 10 to the power minus 2 into 10 to the power किती रे -7. मी काय केलं जसं स्टुडंट आणले करून याला काय केलं -2 केलं. जसं स्टुडंट आणलेलं आहे त्याला -2 केलं. हे 10 to the power -2 7 केली किती राहिले रे 10 to the power -5 राहिले. हे पहा 8379 upon 133 into 10 to the power -5 राहिले. आता एक काम करा तुम्ही यांनी याला काय करायचं डिवाइड करायचं. काय करायचं डिवाइड करायचं. ते किती आले 8379 डिवाइडेड बाय किती रे 133 आहे. मला सांगा इथे किती आहे रे 8 से किती आहे 37 आहे. इथे किती आहे 1 से किती आहे 33 आहे. बरोबर आहे की नाही आहे. भाग किती आपल्याला इथं 800 आहे इथं आणि इथं 100 आहे. पण 100 च्या पुढे किती आहे इथं 33 आहे ना ठीक आहे 33 आहे. म्हणजे समजून घ्या 30 समजून घ्या किती समजून घ्या 30. मग 3 3 किती रे 15. 5 चा पाडा जर गेला तर 150 होतं. 150 आणि हे जर 5 चा केला तर किती रे 150 आणि हे किती 100 म्हणजे 150 आणि 100 मध्ये किती झाले ते 500 आणि किती रे 500 आणि 150 म्हणजे किती झाले 650 किती झाले 650 ठीक आहे. बरोबर आहे किती होते 650. इथे किती आहे मग 800 किती आहे पुढे आणखी जर कोणी भागाकडे देखील आलो तर भाग इकडे जाईल बघा भागू बघायचं किती भाग वगैरे 5 ने भागा 5 ने किंवा 6 ने भागून घ्या. 6 किती रे 18 किती आला 1 6 18 ने किती रे 1 त्याला 1 6 ने किती रे 7 भाग गेला ना भाग गेला. चला किती रे 17 तून 8 गेले 9 रे त्याला 1 किती झाले किती रे 13 तून किती गेले 9 गेले राहिले रे 4 8 गेले किती झाले 0 झालं. बरोबर आहे का. आणि वरून काय घ्यायचं 9 घ्या वरून काय घेतलं रे 9 घेतलं. मग इथं भाग किती झाला तुम्ही 4 चा झाला बघा 4 3 12 4 3 12 4 3 12 ने किती रे 13 4 1 4 आणि 5 मोठा बरोबर आहे मोठा झाला हां 3 घ्या 3 घ्या 3 3 9 3 3 9 3 1 3 A0 ठीक आहे. किती झाला तरी 63 झाला. किती झालेले परिणाम 63 झाला. म्हणजे काय झालं रे 63 into 10 to the power किती झालं -5 झालं. आणि 100 उरलेलं जाते म्हणजे त्याच्यावर पुढे येईल. मी आता काय करतो परिणाम हे करतो इकडे हे लांब काय होते 6.3 into 10 to the power किती आहे -4 झालं. तर हे सूत्र काय झालं आन्सर आलं. अरे काय झालं फ्रीज वेळ किती झाले बघा वॉटर किती झाले 6.3
6.3 कुठे आहे काय नाव आहे ती आहे. ओके असं करायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण काय केलं ते सॉल्व केलेलं आहे. समजलं सर्वांना. 2020 मध्ये आलेला होता. आता टू कोरंट सोर्सेस आहेत. एक I1 एक I2 आहे. इंटेन्सिटीज ऑफ द टू कोरंट सोर्सेस किती हे I1 आणि I2 आहे. प्रोड्यूस आहे द इंटरफरन्स पॅटर्न ऑन द स्क्रीन. द मॅक्सिमम इंटेन्सिटी इन द इंटरफरन्स पॅटर्न. मॅक्सिमम इंटेन्सिटी किती ते काढा. तुम्हाला प्रश्न आहे पोरांनो. काय प्रश्न रे हे I मॅक्सिमम इंटेन्सिटी बरोबर I मॅक्सिमम इंटेन्सिटी K मध्ये काय कॉन्स्टंट आहे. ते किती आहे कॉन्स्टंट आहे. A1 A2 हे ब्रॅकेटचा स्क्वेअर हे सूत्र तुम्हाला मी दिलेलं आहे. फक्त इथे हे नव्हतं दिलं. हे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे खरं तरी हे असं आहे I मॅक्सिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असं आहे. मग आता I मॅक्सिमम इज इक्वल टू ही कॉन्स्टंट काढला तर काय तर K इथे किती आहे A1 किती रे A2 असं त्याचं फरक होतो. फक्त जर एकच घेत असेल I1 बरोबर K A1 चा वर्ग असा होतो. लक्षात घ्या बरं. लक्षात घ्या असं होतं. मग मला सांगा A1 चीच काढा किंमत. कशी काढणार रे हे पाहिजे. I1 K इज इक्वल टू काय झालं रे A1 चा वर्ग. आता वर्गमूळ घ्यावर काय होतं. यू टेक द स्क्वेअर रूट. काय होतं रे अंडर रूट ऑफ I1 K इज इक्वल टू किती रे A1 असं. किती आलं ते A1. समजलं का. आता पुढे बघा काय पुढे किती रे I2 बरोबर K A2 चा वर्ग म्हणजे I2 भागिले K बरोबर किती रे A2 चा किती आहे वर्ग. वर्गमूळ काढा. किती होतं रे I2 K इज इक्वल टू किती आहे रे A2 झाला. आहे की नाही. हे झाला A1 आणि हा काय झाला A2 झाला. मग आता तुम्हाला माहिती आहे पोरांनो काय हे I मॅक्सिमम इज इक्वल टू काय रे K इज इक्वल टू काय रे K A1 किती आहे A2 चा काय होतो रे वर्ग होतो. बरोबर आहे. आता काय करायचं K लिहा नो प्रॉब्लेम. इथं काय लिहा A1 म्हणजे ही घ्यायची. काय घ्यायचं रे A1 म्हणजे किती घ्यायचं काय हे I1 किती रे K आणि इथं किती आहे रे I2 किती रे A1. काही प्रॉब्लेम तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ओके. जर हा वर्ग असेल तर तो वर्ग लक्षात घ्या पोरांनो. काय करताय तर हे K आहे हे गणी. मग मी काय केला लिखून असं करतो हे I1 अंडर रूट ऑफ किती रे K प्लस. आता इथं काय करतो रे I2 अंडर रूट ऑफ K. त्याचं काय झालं रे वर्ग झालेला आहे. आता इथे पण सारखं इथं पण सारखं आहे. दोघांच्या मध्ये एक घ्यायचं असतं आणि अंशाची करायची असते. ते जे आहे ते करायचं असतं. पहा आता मी दोघांचं सारखं असल्यामुळे एक K घेतला स्टुडंट्स. इथं काय झालं रे I1 किती आहे अंडर रूट ऑफ I2 झाला. इथं काय झाला रे वर्ग झाला. ओके. मग हा वर्ग वरच्याला पण देता येतो. हा वर्ग खालच्याला पण देता येतो. A/B चा जर यम असेल तर आपण याला पण यम देतो आणि B ला सुद्धा यम देतो. तर अशा पद्धतीने स्टुडंट वरच्या ब्रॅकेटला म्हणजे अंडर रूट ऑफ I1 अंडर रूट ऑफ I2 याला पण वर्ग देता येतो आणि अंडर रूट ऑफ K याला पण काय देता येतो वर्ग देता येतो. मग आता काय झालं रे वर्ग दिल्यामुळे मग हे बघा I मॅक्सिमम बरोबर येतो K राहाल अंडर रूट ऑफ किती आहे I1 अंडर रूट ऑफ किती आहे I2. त्याचा काय झाला वर्ग झाला. आणि इथं बघा हा वर्ग आणि वर्ग निघून गेला तर बाहेर K आला. हे K कॅन्सल झालं. म्हणून I मॅक्सिमम बरोबर अंडर रूट ऑफ I1 अंडर रूट ऑफ I2.
याचा काय होतं रे वर्ग असा होतो. अशा पद्धतीने तुमचा आन्सर कोणता आलेला आहे हे आन्सर आलेला आहे ये. असे राहते सोपे सोपे. 19 क्वेश्चन आहे तो जेडब्ल्यू मेन मध्ये आला होता. तेव्हा आला होता पोरांनो 2021 मध्ये हा प्रश्न आलेला होता जेडब्ल्यू मेन. ओके इथे पहा प्रश्न कसा आहे बघा. इन H double slide experiment the width of the one of the slide is 3. width काय हे A1 बरोबर A आहे आणि A2 बरोबर किती आहे रे 3 टाइम्स आहे म्हणजे 3A आहे. A1 बरोबर A आणि A2 बरोबर किती आहे रे 3A आहे. The amplitude of the slide coming from a slide is proportional to the slide width आहे. बघा amplitude of the slide is coming from the slide is proportional to the slide width आहे. Find the ratio of maximum intensity to the minimum intensity. तो सरळ माहिती आहे बघितलो काय माहिती रे I is directly proportional to square of the amplitude आहे. ते महत्त्वाचा मुद्दा आहे. मग काय होतं रे I1 बरोबर किती होतो A1 चा वर्ग होतो आणि I2 बरोबर किती होतो A2 चा वर्ग होतो. A2 म्हणजे किती आहे 3A आहे आणि A1 म्हणजे किती आहे A चा वर्ग. A2 म्हणजे किती आहे रे 3A चा वर्ग आहे की नाही. किती चा वर्ग झालेला आहे 3A चा वर्ग झालेला आहे. ओके आता एक काम करा तुम्ही काय काम करणार आहात स्टुडंट्स तुम्हाला सांगायचं आहे मॅक्सिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटी इक्वल टू फॉर्म्युला आहे आपले. काय फॉर्म्युला आहे रे √I1 प्लस किती रे √I2 त्याचा काय होतं रे वर्ग आणि √ किती आहे I1 मायनस √I2 त्याचा काय होतं रे वर्ग. तुम्हाला सांगा I1 म्हणजे काय रे I1 म्हणजे काय आहे I1 म्हणजे काय I1 म्हणजे A². ओके I2 म्हणजे काय रे 3A². एनी प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. त्याच्या ब्रॅकेटचा वर्ग इथे किती आहे रे काय इथं A चा वर्ग मायनस काय आहे 3A चा काय होतो रे वर्ग होतो. ओके आणि त्याचा पण काय होतो वर्ग होतो. मला सांगा आता काय होतं हा वर्ग आणि हा वर्ग निघून जातो. इथं काय राहतं रे 3A राहतो. हा वर्ग आणि वर्ग निघून इथं काय राहतं रे 3A राहतो. त्याचा काय झाला वर्ग झाला. हा वर्ग आणि वर्ग निघून गेला किती राहतो A राहतो. हा वर्ग आणि वर्ग निघून गेला किती राहतो रे 3 असं राहतो. ओके समजलं का तुम्हाला वर्ग वर्ग निघून गेले. आता काय झालं पहा 3 अधिक 1 म्हणजे 4A. 4A चा काय झाला रे वर्ग झाला आहे का नाही. हे किती आहे -2A चा काय होतं रे वर्ग होतो. मग पुढे बघा काय होतं दिस इज इक्वल टू 4 चा वर्ग म्हणजे काय झाला रे 16A वर्ग झाला. 2 चा वर्ग म्हणजे किती रे 4A वर्ग. हे वर्ग गेले 4 1 4 यानी 16. उत्तर किती आलं रे 4 भागिले 1 4:1. आन्सर किती आला 4:1. 4:1 आन्सर किती आलेला आहे 4:1 आलेला आहे. ओके समजलं का.